मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या. ऐका महाराज, मस्तक पायावर असलं पाहिजे. बरं महाराज, हा इकडे लक्ष द्या. हा मस्तक पायावरती असलं पाहिजे आणि वारकरी संताच्या पायावरती असलं पाहिजे. ऐका, यातला जे वारकरी शब्द आहे ना, वारकरी शब्द हे खूप महत्वाचा बरं का महाराज. कारण महाराजांनी सांगितलं मस्तक आहे पायावरी आणि या वारकरी संताच्या. महाराज, आपलं मस्तक आहे कुठंतरी लीन झालं पाहिजे महाराज, कुठंतरी लीन झालं पाहिजे. नाहीतर महाराज कुठं आपण कुठं बी असं ताट मानेने जात असताल तर आपली कपाळ मोक्ष होण्याची शक्यता जास्त असते. आपल्या भाषेत म्हणजे टकुरं फुटण्याची शक्यता जास्त असते. म्हणून जास्त आपण असं वरी वरी चालायचं नाही. आपले पाय आहेत ना जमिनीवरच ठेवायचे असतात. ऐका, मस्तक हे पायावर या वारकरी संताच्या. महाराजांनी सांगितलं वारकरी संताच्या पायावरती आपलं मस्तक असलं पाहिजे. का सांगितलं वारकरी संताच्या? खरं सांगतो महाराज, एवढं या कलियुगामध्ये एवढे संत झाले, त्याला काय संताला पारावार राहिला का? नाही महाराज, असं अजिबातच पारावार नाही राहिला. जिथं बघा तिथं संत. मला तर वाटतं आपण इथून दगड घेतला आणि यवतमाळच्या भारत असा फेकून मारला तर तिथं सगळे एखाद्या संताला जाऊन लागल. एवढे संत झाले महाराज. कुठं? या कलियुगामध्ये महाराज. कलियुग का है रंग चढा, हर तरफ मचे हे दंग, अरे असर दे करी कलियुग का, मेरा शाम भी हो गया है दंग. कलियुगाचं वारं महाराज. कोणी बी काय म्हणतं मी संत आहे, पण महाराजांनी काय सांगितलं? तुमचं मस्तक आहे ना पायावरती ठेवायचं आहे. मग कोणाच्या पायावरती ठेवायचंय? तर वारकरी संताच्या पायावर.